नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आंबेडकरवादी एकदा एकत्र आले किंवा बौद्ध समाज जेव्हा एकत्र येतो आणि एखाद्या गोष्टीचा विरोध करतो, त्यानंतर कोणतंही सरकार असो त्याला झुकावंच लागतं, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. याचीच प्रचिती आता महाराष्ट्र शासनाला आलेली आहे. तर ॲट्रॉसिटी कायद्यावरनं जो काही त्यांच्याकडनं चुकीचा निर्णय घेण्यात आलेला होता, त्यावरनं ज्या सोशल मीडियावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला बौद्ध समाजाकडनं, आंबेडकरवादी लोकांकडनं, की थेट त्या ठिकाणी सरकारला ज्या युटर्न घ्यावा लागलाय. तर नेमकं काय घडलंय संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सदरील बातमी जी आहे सकाळ या न्यूजपेपरनं लावली आहे. महाराष्ट्रातील राजकारण जे आहे SC ST म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्यावरून सुरू असलेला जे वाद आहे तो थांबण्याचं नाव घेत नाही. विधानसभेत दिलेल्या विधानावरून जे आहे बौद्ध संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या आहे आणि निषेध देखील करायला लागलेला आहे. आणि संतापानंतर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी त्यांची भूमिका जी होती त्यावरनं युटर्न घेतलेला आहे. यापूर्वी सभागृहात असे सूचित करण्यात आले होते की सरकार या कायद्याअंतर्गत थेट अटक करण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करत आहे. परंतु आता मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की या कायद्यामध्ये कोणताही बदल किंवा कोणतीही सुधारणा होणार नाही. जुनी जी व्यवस्था होती तीच लागू राहील. ठिकाणी ज्या आहे काही अशा गोष्टी त्यांच्याकडनं बोलण्यात आलेल्या होत्या ज्या ॲट्रॉसिटी कायद्याबाबत पूर्णपणे चुकीच्या होत्या. त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी प्रकरणांची प्रथम समितीकडनं चौकशी करावी अशी चर्चा सभागृहात सुरू आहे. जेव्हा ही गोष्ट चालू होती तेव्हाच वाद निर्माण झाला. विरोधी पक्ष आणि त्याचसोबत बौद्ध समाजाच्या संघटना यांनी ॲट्रॉसिटी कायदा कमकुवत करण्याचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे षडयंत्र आहे असे म्हटले होते, ज्यामुळे सरकारला माघार घ्यावी लागली. आणि विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मंत्री संजय सिरसाट यांनी सांगितले की ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत थेट अटक करण्याची परवानगी आता राहणार नाही, परंतु आरोप खरे असल्यास किंवा आढळल्यास त्या ठिकाणी कारवाई केली जाईल असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. ही बातमी येताच महाराष्ट्राच्या विविध भागात बौद्ध संघटनांनी निदर्शने सुरू केली. विरोधी पक्ष नेत्यांचा आरोप आहे की देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे बौद्ध समाजाच्या हक्काचं रक्षण करणारा सर्वात मजबूत जो कायदा आहे त्याला रद्द करू इच्छित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आहे बौद्ध समाजाचं जे मतदान असतं ते अतिशय निर्णायक भूमिका बजावत असल्याने सरकारने ताबडतोब नुकसान नियंत्रण सुरू केले आणि परिस्थिती चिघळताना पाहून त्या ठिकाणी संजय सिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि परिस्थिती स्पष्ट केली. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सांगितले की त्यांच्या मागील विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे आणि तो समाजामध्ये गोंधळ पसरवत आहे. सिरसाट यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केले की ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, कायदा पूर्वीसारखाच राहील. मी फक्त कायद्याच्या अंमलबजावणी आणि प्रक्रियेबद्दल बोललो होतो. त्यांनी कोणतीही शंका दूर करण्यासाठी विधानसभेत जे आहे या विषयावर अधिकृत निवेदन सादर करण्याची घोषणाही केली आहे. महाराष्ट्रात ॲट्रॉसिटी कायदा हा नेहमीच एक संवेदनशील मुद्दा राहिलेला आहे. राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महायुती सरकार कोणत्याही समुदायाला विशेषत करून अनुसूचित जाती आणि जमातींना दुखू शकत नाही. ॲट्रॉसिटी कायद्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या मागील निर्णयांमुळे देशभरात निदर्शने झाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा नवीन चौकशी समिती स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव जो आहे राजकीय दृष्ट्या आत्मघाती ठरू शकतो. सध्या तरी मंत्र्यांच्या या युटर्नमुळे वाद कमी झाला आहे आणि त्याचसोबत या ठिकाणी बौद्ध समाजाचा मोठ्या प्रमाणात दणका सरकारला बसलेला आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.